तर हॅलो गाईज, मी आज चालू आहे घरी आणि हा माझा पहिला रायडिंग ब्लॉग असणार आहे. तर तुम्ही म्हणता ना मी रायडिंग करताना काय काय घालतो, तर हे आहेत निगार्ड आहेत माझे. हे माझं हेल्मेट आहे, हेल्मेट. आणि हे माझं रायडिंग ग्लोव्ज आहेत, जे की मला गिफ्ट दिलेत, ह्या बड्डेला गिफ्ट दिलेत. किती भारी आहेत बघा. शूज, हे जॅकेट माझं, हे जॅकेट आहे. आता बघू, आज माझा पहिला रायडिंग ब्लॉग आहे, तर चला माझ्यासोबत सातारला होते जरा. हे हेल्मेट, जॅकेट आणि निगार्ड. पार्थ्याचा ऍक्सिडेंट झाल्यापासून निगार्ड घेतले मी. पार्थ्याचा ऍक्सिडेंट झाल्यापासून निगार्ड घेतलं त्या दिवशी. आणि शूज, आणि ही माझी 10 टनची बॅग. 10 टनची बॅग. आवाज येतो का नाही माहित नाही मला, पण येतच असेल, आहे का नाही. हा, बाय बाय कर ना स्वयं, बाय बाय चला बाय बाय. चला बाय. स्वयं सुखरूप चला रे, हे चल ठीक आहे. हा, बाय बाय. हा बघा, डॉट 5:47 बाहेर पडलो आपण. गडबड का करायची, कारण की तुम्हाला आहे ना घाट दाखवायचा आहे मला. घाट जाताना घाटात एवढी मजा येते ना, खूप मजा येते. पण आता अंधार पडायच्या आधी जायचं आपल्याला, काय पण करून. त्यामुळे मला लवकर निघायचं. ठीक आहे ना, उमेदच भांडणं चाललेली आता. हा युनिव्हर्सिटी चौक आहे. आपल्याला 2 रस्ते आहेत, पाषाणवरून पण गाडी बाहेर काढता येते, नाहीतर मग मी म्हणतो डायरेक्ट सिंहगड रोडला काढतो गाडी. डायरेक्ट सिंहगड रोडला गाडी काढू आपण. इथून FC रोड आहे बघा, डायरेक्ट IFC रोड. ISB रोड होता आता आपण जो आलो तो. आता आपण डायरेक्ट गाडी न स्टॉपवरनं सिंहगड रोड, आणि मग डायरेक्ट नवले ब्रिजला गाडी काढायची आपल्याला. आता आलो आपण नळ स्टॉपच्या सिग्नलला. तिथे पण खूप गर्दी आहे. पूर्ण जाम आहे. आता एवढ्या गर्दीतून आपण आलो सिंहगड रोडला. सिंहगड रोडला आलोय आपण. आता आपण आलोय वडगावच्या ब्रिजला. आता इथून आपण नवले ब्रिजवरून गाडी हायवेला टाकणार. एकदा नवले ब्रिज चढला की गाडी आपली बाहेर पडली पुण्यातून. 6:30 वाजता आपल्याला पुण्याच्या बाहेर पडायला. आता आपण 6:30 वाजले आपण बाहेर पडलोय. आता इथून बघू आपल्याला घाटात जायला किती वेळ लागेल. अर्धा तास धरून झाला, कारण की पहिलं शिरवळ नंतर मग आपल्याला खंडाळ्याचा मग घाट येणार आहे. त्यामुळे अंधारातच असणार आहे मला तर वाटते घाट आपला. आता लावून घेतोय. हा जांभूळवाडीचा ब्रिज आहे, जांभूळवाडीचा ब्रिज आहे. इथूनचा व्ह्यू बघा, पाणी पण आहे खाली इथं. भारी आहे व्ह्यू, भारी आहे.
हे काय दिसतंय मला टाका काहीच नाही आता मोगलच चालू करू. हे बघा हा फरक आहे. त्यामुळे लाईट पाहिजे जेवढे आपले लाईट चालते ना तेवढं आपल्याला कॉन्फिडन्स गाडी चालवताना आणि तेवढंच आपल्याला क्लिअर दिसतं. मोगलेट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 7 वाजणार आपल्याला खंडाळ्यात पोहोचलं. आता खंडाळ्यात पोहोचलं थंडी वाढायला लागली. हा खंडाळा म्हणजे लोणावळा खंडाळा नाही, हा सातारा खंडाळा आहे. आणि आपल्याला पुढे गेली स्टार्ट चालू होते. मला गाडी दाखवत होता. चालू झालं बघा इथून आता. हा टन डेंजर आहे बघा सगळ्यांना आहे ना. ह्याच्या मागचे जे 2 टन होते ना ते सेम आहेत आणि हा जो टन आहे त्यांच्यासारखाच दिसतो पण हा खूप शार्प आहे असा एकदम. त्यामुळे खूप जण टणले जातात. आणि तुझे जर वापरली ना तर माझ्या गाडीची बेल घासली खाली. त्याला काहीतरी केलं पाहिजे. आता घासले असेल तुम्हाला नसेल आवाज आला. क्या हुआ भैया क्या हुआ बंद पडले थांबा लाव का पाय लावतो की मी. तुम्ही सारखा बाजूला तिथून पाय लावतो मी. नाही ना त्यात बाहेर काढा फक्त. हा थांबा निघली का बाहेर जरा. मला त्या साईडला जाऊ दे. ए दादा इकडे घे मी तिकडून पाय लावतो. हा इकडे घे जरा. थांब पहिलं बाहेर काढू जरा. जरा बाहेर टाकला फक्त. बाहेर घे म्हणा. काढ आयला खड्ड्याचं ते. हा बा त्याला म्हणा घ्या तिकडं अजून तिकडं. हा राईटला वर जरा म्हणा. आवड राईटला घे म्हणा. आता घे काय राईटला घे जरा. हा आता कसं आता सोडा. क्लस्टर कुठली गाडीचा. त्या टेम्पोला ढकलण्याच्या नादात आपल्या गाडीचीच क्लस्टर तुटली. आता आपण दुसरे एका तिथं बरंच आले. एक जण थांबला त्याच्या ह्यानी तर आपण टो लावला आपल्या गाडीला. तो म्हटला मला नाही जमणार टो लावायला म्हणून मी लावला. आता जरा थोडं पुढे नेऊ आपण गाडी आपली आणि नंतर मग माधवला बोलवला इथं व्हील धरून आपल्याला टो लावायला. बघा आपली गाडी तसं ते जाईल तीच घायला क्लच प्लेट कारण की आता 35,000 रनिंग झाले ना तिचं. त्यामुळे तरी बरं झालं तो भाऊ थांबला. आज जर थांबला नसता तर मजाच होती. मग आता आपल्याला परत टो लावायचा आपल्या गाडीला. दुसऱ्याच्या टोला लावायच्या नादात आपल्याला आपल्या गाडीला टो लावायला लागतोय. तर आता 7:40 झालेत
आणि आता आपण खड्ड्याचा घाट उतरलाय आणि आपल्या गाडीचा क्लच पेटची प्रॉब्लेम आली ना, त्यामुळं मी माधवला फोन करून बोलवले. आता माधव आहे साताऱ्यात, तो आता तिथून निघणार आहे. आता त्याला पोचायला लागला अर्धा तास आणि मग तिथून आम्ही टो लावून जाणार. पहिलाच व्लॉग यादगार झाला की नाही गाडीचा, बघू आता काय काय होतं. गाडी गाडी गाईज माधव आलेला आहे. भाऊ माझ्यासाठी केवढ्या लांब आलाय बघा तुम्ही. आता इथून जर नाही बघितलं तरी 35-40 किलोमीटर असेल. ट्रिप लावलीस काय तू? 40 किलोमीटर. 40 किलोमीटर माधव आलेला आहे, तरी लवकर झाला तो. आता आम्ही दोघं टो लावून जातो इथून, आहे की नाही. तू काय कर माहिती का, तू ती गाडी घे, मी घेतो, आपण जाऊ टो लावून. त्यामुळे मित्र किती महत्वाचे असतात कळलं का तुम्हाला, आहे की नाही रे माधव. भावाला एक फोन केला फक्त की माझ्या ये बाबा गाडी बंद पडले. 40 किलोमीटर लांब आलोय, 40 किलोमीटर. आता जातो आम्ही इथून लवकरात लवकर आणि उद्या बदलून टाकतो तेवढे. आता मजा आहे. माधव रेडी ना? थंडी नाही ना वाजत तुला? आता आता तो बघा काय, गाडी चालू कर मग त्यासाठी. आता तो लावून आपण चाललोय. काय तो लावत लावत आपण आलो आता 14 किलोमीटर आलोय. आता आपल्याला अजून खूप पार करायचं आहे. अजून आपल्याला 25-26 किलोमीटर लांब जायचं. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि मला वाटलंच नव्हतं पहिल्या ब्लॉगमध्ये एवढं काय काय करायचं होईल. पण मजा आली. काहीतरी यादगार ब्लॉग सगळ्यांनाच यादगार, सगळ्यांनाच असं म्हणजे एकदम आठवणीत राहणार आहे. आपण पहिला ब्लॉग म्हणजे माधवला तर लेच आठवणार आहे. मित्राला आला पण 40 किलोमीटर त्याची गाडी बघा, त्याची ट्रिप लावलेली 60 किलोमीटर झाले. अर्धा पल्ला काढला आहे, अर्धा पल्ला काढायचा आहे. तो टॅम्पो आहे ना, तो टॅम्पो आता खाली अडकलेला, त्यामुळे त्या दोघांना जातच नव्हतं. म्हणून मला जास्त फोन लावायला लागला आणि त्यामुळे आपला ट्रान्सपोर्ट गोडा आणि कसं आज कसली भारी दिसते गाडी. माझ्या गाडीला भारी दिसते आपली. आलेलो आपण 68 किलोमीटर, ते जवळजवळ फक्त 12 किलोमीटर आहे आपलं. बघा बरोबर 80 किलोमीटर झालं.
तर आता पोचलेलो आहे घरी. पूर्ण 40 किलोमीटर टो लावून आलोय. पूर्ण यादगारच आहे आजचा दिवस पूर्ण. तसंच काय काय झालं. चालते, चला बाय बाय. माधव बाय कर रे, ये इकडं. थँक्यू माधव, बाय बाय. बाय बाय. माधवने वाचवलं आज मला, नाहीतर आज पुण्यावरून बोलवायला लागलं असतं कोणाला तरी. आणि गॅस तुम्हाला सांगायचंच राहिलं, मेन म्हणजे ज्या ज्या त्या टेम्पोला टो लावला ना, तो भाऊ 2 मिनिटातच गायब झाला. ती निघूनच गेला टोवाला आणि मीच अडकून राहिलो. असलं आणि माझ्या पायात माधव बी अडकला.